ज्ञान हेच धन हा विचार जोपासत धुळ्यात सातत्यानं 25 वर्षांपासून विचार पुष्प वाचक मंचाचा भिशीचा कार्यक्रम सुरू आहे। जाणून घेऊया महिलांनी महिलांसाठी चालवलेला हा अभिनव उपक्रम। भिशी हा शब्द ऐकला की पैशाचं त्याच्या वाढीचं चित्र डोळ्यापुढे उभं राहतं। या चित्राला छेद देते धुळ्यातली विचार पुष्प वाचक मंचाची पुस्तक भिशी। वाचाल तर वाचाल त्यातूनच घडाल हे मर्म या उपक्रमानं नेमकं ओळखलेलं दिसतं। उपक्रमाची सुरुवात झाली 2008 ला। पुस्तक भिशीचा हा अभिनव उपक्रम सातत्यानं 25 वर्षांपासून सुरू आहे। भारतीय स्त्री शक्तीच्या प्रेरणेनं या वाचक मंचाची स्थापना झाली। स्त्रियांनी पुस्तक वाचावं, कृतिशील राहावं या उद्देशानं महिलांनी महिलांसाठी म्हणून सुरू केलेली ही भिशी आता सदस्यांना लिहित देखील करत आहे। वाचनाचं जे ध्येय होतं त्याला त्याच्याकडे मी आकर्षित झाले आणि मग पुस्तक भिशी जॉईन केली। हळूहळू आम्ही सगळ्यांनी वेगवेगळी पुस्तकं वाचायला लागलो। विविध प्रकारची पुस्तके वाचायला लागलो। सामाजिक, वैचारिक, ऐतिहासिक, मनोरंजनात्मक आणि त्याच्यावर चर्चा करत राहिलो। त्यानुसार लिहितही गेलो। थोडे थोडे लिहून आम्ही आपले विचार एकमेकींना कळवत होतो, परिसंवाद घेत होतो। अशा प्रकारे आम्ही पुस्तक भिशी कार्यरत केली। दर महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यातील शनिवारी पुस्तक भिशीचे हे सदस्य एकत्र येतात। या भिशीची सुरुवात ग्रंथगीतानं होत असते। यावेळी महिन्याभरात स्वखर्चानं विकत घेतलेली पुस्तकं वाचून या पुस्तकाचं अवलोकन तसंच पुस्तकाविषयी इतर माहितीचं आदानप्रदान सदस्य एकत्रित करत असतात। यामुळे पुस्तकाविषयी कुतूहल निर्माण होऊन सदस्यांना हे पुस्तक वाचनाविषयीची उत्सुकता निर्माण होते आणि हे पुस्तक सदस्य एकमेकांना शेअर देखील करतात। पुस्तक भिशीच्या माध्यमातून सदस्यांना विविध ग्रंथांचा परिचय होऊ लागला। यातून शिक्षण, आरोग्य, स्त्री सबलीकरण, पर्यावरण, वैचारिक, अनुवादित, कथा, कादंबरी अशा अनेक सकस साहित्यावर सकस मंथन होतं। तसंच ग्रंथांची, पुस्तकांची खरेदी देखील होत असते। या वाचक पुष्प मंचाची वाटचाल आता रौप्य महोत्सवी ठरली आहे। प्रत्येकाच्या घरात ग्रंथालय तयार झालं असून वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या या पुस्तकप्रेमी महिला वाचनाच्या धाग्यानं एकत्रित गुंफल्या गेल्या आहेत। जवळजवळ 20-22 वर्षापासून मी या वाचक मंचाची सदस्य म्हणून या ठिकाणी वाचनाचा आनंद घेते आहे आणि चर्चेचा आनंद घेते आहे। एक प्रकारची जी साहित्याची भूक आहे ती सुद्धा या ठिकाणी आपली पूर्ण होते आहे असा अनुभव माझा आहे। त्यामुळे मला माझी विचार पुष्प पुस्तक भिशी जी आहे ती अतिशय आवडते आणि त्यामुळे स्त्रियांच्या ज्या भावना आहेत त्या प्रगल्भ होतात आहे। वाचनातून, साहित्यातून एक नवीन दृष्टिकोन सुद्धा त्या ठिकाणी मिळतो। केवळ पुस्तक वाचण्यासाठी आणि अवलोकन करण्यासाठी एकत्रित येणं, पुस्तकाचं आदानप्रदान करणं एवढाच या विचार पुष्प विचार मंचाचा हेतू नसून या माध्यमातून सदस्यांच्या विविध गुणांना वाव देणं हे देखील यातून होत असतं। यासाठी संपूर्ण वर्षभरात साहित्य तसंच सांस्कृतिक विषयावर विविध प्रकारचे कार्यक्रम देखील आयोजित केले जातात। विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या विचार पुष्प वाचक मंचाच्या सदस्य असलेल्या या महिला दिवसेंदिवस प्रगल्भ होत असून विविध क्षेत्रात कार्यरत आहेत। आपल्यासारखंच इतर महिलांनी आणि युवतींनी देखील पुस्तक वाचनाकडे वळावं आणि त्यातून आपलं व्यक्तिमत्व विकसित करावं असा संदेश त्या देत आहेत। दूरदर्शन बातम्यांसाठी ऋषिकेश अहिरराव, धुळे।